वनक्षेत्राच्या जमिनीवर कोणाचा डोळा? 1000 एकर उद्योजकांना देण्याचा डाव. ठाण्यात ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घाव. राज ठाकरेंच्या आरोपांनी राजकारण तापलं. 1000 एकर जमीन ही एका उद्योजकाला विकतायत. जंगल काढून टाकतायत, झाडं तोडून टाकतायत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोमवारी ठाण्याच्या सभेत केलेला हा गंभीर आरोप. या आरोपांनी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघतंय. संजय गांधी उद्यानाच्या ताब्यातील या जमिनीवर कोणत्या बिल्डर्स उद्योजकांचा डोळा आहे अशी चर्चा आता सुरू झाली आहे. राष्ट्रीय उद्यानाच्या ताब्यातील घोडबंदर मार्गावरील भाईंदरपाडा ओवळे या ठिकाणी 1053 एकर राखीव वनांची जमीन आहे. 1975 पासून वन विभागाच्या ताब्यात असलेल्या जमिनींचा वाद 1960 पासून सुरू आहे. ही जागा राष्ट्रीय उद्यानाला लागून असल्यामुळे आणि त्यावरील घनदाट जंगलाचं संरक्षण करण्यासाठी वन विभागाने संपादित केली. प्रेमकुंवरबाई द्वारकादास आणि इतरांच्या मालकीची जमीन जानेवारी 1960 मध्ये अधिसूचना काढून संपादित केली. त्यानंतर वन विभागाने 1975 मध्ये या जागेचा ताबा घेऊन सप्टेंबर 1987 मध्ये 7/12 वरती महाराष्ट्र शासन राखीव वने अशी नोंद करण्यात आली. पण या जमिनीवरील महाराष्ट्र शासन वन विभाग राखीव वने ही नोंद रद्द करून ही जमीन खासगी व्यक्तींच्या नावे करण्याबाबत कोकण विभागीय आयुक्तांनी निर्णय घेतला, ज्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका निर्णयाद्वारे शिक्कामोर्तब केल्याच्या बातम्या आलेल्या. याचाच दाखला देत राज ठाकरेंनी सोमवारी ठाण्यात झालेल्या सभेत एकनाथ शिंदेंवरती निशाणा साधलाय. 1000 एकर जमीन जंगलाची, जंगल आहे, डेन्स फॉरेस्ट, घनदाट जंगल. त्याची 1000 एकर जमीन ही एका उद्योजकाला विकतायत. जंगल काढून टाकतायत, झाडं तोडून टाकतायत. आता बरं वाटलं मला की गणेश नाईकांनी सांगितलं मी हे होऊ देणार नाही. आनंदाची गोष्ट आहे ती. पण मला कळलंय हे कोणाला करायचंय? एकनाथ शिंदेना करायचंय. त्यांच्या कुठे ओळखीचे. आधीच नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला विरोध होत असताना ठाण्यातील 1000 एकरवरील घनदाट जंगलांच्या भागात गगनचुंबी इमारत उभारण्याचा डाव होता असा आरोप केला गेलाय. पण हा डाव वनमंत्री गणेश नाईक यांनी हाणून पाडल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय. खरं तर हा विषय महसूल विभाग आणि वन विभागाशी निगडीत आहे. पण राज ठाकरेंनी यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ओढलं, ज्यावर एकनाथ शिंदेंनीही पलटवार केल्याचं पाहायला मिळालं. 1997 नंतर न्यायालयाच्या आदेशानंतर सुनावणी घेत प्रांताधिकाऱ्यांनी 10 एकर क्षेत्र वनजमीन नसल्याचं जाहीर केलेलं. पण केंद्र सरकारच्या परवानगीनंतरच हा आदेश अंमलात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. पण महसूल न्यायाधिकरणाने वन विभाग किंवा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांना न विचारताच एकतर्फी आदेश दिल्यामुळे वन विभागाने उच्च न्यायालयात आव्हान दिलंय. त्यामुळे तुर्तास हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पण ज्या तऱ्हेने ही जमीन उद्योजक बिल्डरांना देण्याचा प्रयत्न झाला तो गंभीर आहे. शरद जाधव, न्यूज 18 मराठी, मुंबई.